महाराष्ट्र में महायुति की सरकार का कैबिनेट विस्तार हो चुका है। इसमें कई पुराने नेताओं को जगह नहीं मिली है। इस बीच बीजेपी के सीनियर नेता सुधीर मुनगंटीवार ने दावा किया कि उनका नाम एक दिन पहले शपथ लेने वाले मंत्रियों की सूची में था, लेकिन बाद में इसे हटा दिया गया। देवेंद्र फडणवीस के नेतृत्व वाली विस्तारित मंत्रिपरिषद में जगह नहीं मिलने के एक दिन बाद मुनगंटीवार ने कहा कि वह न तो परेशान है और न ही निराश। उन्होंने कहा कि वह संगठन के व्यक्ति हैं। पूर्व वन मंत्री ने नागपुर में सोमवार को कहा कि मैं अपने निर्वाचन क्षेत्र के लोगों के लिए काम करना जारी रखूंगा और विधानसभा में उनके कल्याण से जुड़े मुद्दों को उठाऊंगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने संकेत दिया है कि बीजेपी नेतृत्व मुनगंटीवार को कोई अन्य भूमिका सौंप सकता है। मुख्यमंत्री ने कहा कि मैंने मुनगंटीवार से बात की है, वह वरिष्ठ नेता है, नेतृत्व में उन्हें कोई अन्य जिम्मेदारी सौंप सकते हैं। फडणवीस ने मंत्रिपरिषद के पहले विस्तार के तहत रविवार को नागपुर स्थित राजभवन में महायुति के सहयोगी दलों ने कुल 39 विधायकों ने मंत्री पद की शपथ ली, जिनमें 33 कैबिनेट स्तर के और 6 अन्य राज्य मंत्री हैं। काय सांगाल, काल शपथविधी झालेली आहे आणि तुम्हाला त्या संधी मिळाली नाही? मला संधी का दिली नाही याचं उत्तर मी कसं देऊ? पण संधी दिली नाही म्हणून मी नाराज नाही। कसं काय? मी आमदार आहे, मंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत मी माझं मत मांडायचं। आता आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी माझं मत संसदीय आयुधांचा उपयोग करून मी निश्चित मांडेल। काय वाटतं भाऊ, यादी तुमचं नाव होतं असं तुम्ही बोललात, काय नाव होतं हे तर मला कसं समजेल? हे तर आमचे नेते जे आहे देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब सांगते। हा, मी जेव्हा देवेंद्रजीच्या नावाचा प्रस्तावक म्हणून, मुख्यमंत्री म्हणून मी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आम्ही त्यांचं नाव सुचवलं, तेव्हा त्या भाषणात ते एक चांगलं वाक्य बोललं, ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी। बस हेच वाक्य महत्वाचं आहे। आपण वरिष्ठ नेते भाऊ, अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पक्षाच्या या ठिकाणी सांभाळलेल्या, तरी सुद्धा तुमचं नाव वगळलं, काय कारण असू शकतं? कारण मी नाही सांगू शकत, म्हणून तर मी तुमच्याकडे येत नव्हतो। आता तुम्ही मला इथं येऊन मला विचारता। मंत्रीपद नाही मिळालं, पण केंद्रात किंवा राज्यात जर भाजपकडनं कुठलं मोठं पद देण्यात येत असेल तर स्वीकार करणार आहे। मुख्यमंत्री साहेब पण म्हणले अहो, मोठं पद छोटं पद कोणतंच नसतं। 1 कोटीचा आरसा सुद्धा 10 रुपयाचा, 1 कोटीचा डायमंडचा दागिना 10 रुपयाचा आरसा नसेल तर कवडीच्या कामाचा। मोठं पद छोटं पद थोडी आहे। आमदार आहे, तुम्हाला काही छोटं पद वाटतंय? मग तुम्ही असं विचारत काय? पद म्हणजे मोठी जबाबदारी देईल तेव्हा पाहू ना। आज त्याच्यावर काय मत व्यक्त करायचं? सर्व कपोकल्पित कथेवर मत व्यक्त नाही करत। नितीनजीची भेट घेतली तुम्ही, नितीनजी सोबत काय? नितीनजी माझ्यासारखी मोठ्या भावासारखी, नेहमीच मी त्यांची भेट घेतो जेव्हा किंवा असं वाटत असं मार्गदर्शन घेतो, ते मार्गदर्शन करतात। नितीनजी एक मातृहृदयी नेता आहे, आईच्या हृदयाचा नेता आहे, आणि म्हणून काही असेल तर आपण त्यांच्याकडे जातो। हो, काय वाटतं स्थानिक जे काही वादविवाद होते राजकीय, त्यामुळे कदाचित अरे एवढा छोटा पक्ष आहे का?